मित्रांनो बघा, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीरांच्या अंगांना ना खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे। तर मित्रांनो आज ना आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अनुसार आणि आपल्या सामुद्रिक शास्त्राच्या अनुसार आज आपण जाणून घेणार आहोत की मित्रांनो जर एखाद्या ना स्त्रीचे स्तन, तिचे बॉल जर आकाराने मोठे असतील ना, तर मित्रांनो अशा स्त्रीचा जो स्वभाव असतो तर तो स्वभाव, तिचं व्यक्तिमत्व हे कसं असतं, म्हणजे मित्रांनो ज्या स्त्रीचे ना जे स्तन असतात ना, तर त्या स्तनांचा आकार जर मोठा असेल तर मित्रांनो अशा स्त्रीचं ना जे व्यक्तिमत्व असतं, जो स्वभाव असतो, तर तो स्वभाव ना अशा स्त्रीचा हा कसा असतो। तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना आज आपण सविस्तरपणे आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो ह्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। सो मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला मुद्दा आहे तर तो पहिला मुद्दा ना हा असा आहे की मित्रांनो कामवासना आणि काम उत्तेजना सर्वात जास्त असणं। होय मित्रांनो, काय बोललो मी, कामवासना आणि काम उत्तेजना सर्वात जास्त असणं। आता बघा मित्रांनो, आपल्या ना सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे की ज्या स्त्रीचा ना स्तनांचा आकार हा आकाराने ना खूप जास्त मोठा असतो, तर अशा स्त्रीमध्ये ना इतर स्त्रियांच्या तुलनेमध्ये तिच्यामध्ये ना कामवासना आणि काम उत्तेजना ही सर्वात जास्त असते। म्हणजे अशा स्त्रीला ना शरीर संबंध बनवण्याची इच्छा ही तिच्यामध्ये ना इतर स्त्रियांच्या तुलनेमध्ये तिच्यामध्ये ना सर्वात जास्त असते, असं मित्रांनो आपल्या ना सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तर तो दुसरा मुद्दा ना हा असा आहे की मित्रांनो दयाळू स्वभाव। होय मित्रांनो, काय बोललो मी, दयाळू स्वभाव। म्हणजे मित्रांनो तुम्ही ना असं पण बोलू शकता की म्हणजे मित्रांनो त्या स्त्रीचा ना जो स्वभाव असतो ना, तर तिचा स्वभाव हा खूप जास्त इमोशनल असतो। तर मित्रांनो आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे की ज्या स्त्रीचा ना स्तनांचा आकार म्हणजे आकाराने मोठा असतो, तर म्हणजे तिचा स्वभाव ना बाकीच्या स्त्रियांच्या तुलनेमध्ये तिचा स्वभाव ना दयाळू असतो। ती स्वभावाने ना खूप जास्त दयाळू आणि इमोशनल असते। म्हणजे मित्रांनो ती स्त्री ना एकदम म्हणजे मनाने एकदम म्हणजे हलकी असते, तिचा स्वभाव ना एकदम दयाळू असतो। तर मित्रांनो असं ना आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तर तो तिसरा मुद्दा ना हा असा आहे की आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा सर्वात जास्त तिच्यामध्ये असतो। होय मित्रांनो, काय बोललो मी, आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स तिच्यामध्ये ना खूप जास्त असतो। आता बघा मित्रांनो आपल्या ना सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे की ज्या स्त्रीच्या ना स्तनांचा आकाराने मोठा असतो, तर अशा स्त्रीचा जो म्हणजे आत्मविश्वास असतो ना, तिचा जो कॉन्फिडन्स जो असतो ना, तो बाकीच्या स्त्रियांच्या कंपॅरिझनमध्ये तिचा कॉन्फिडन्स ना हा सर्वात जास्त असतो। ती जास्त ना आत्मविश्वासू ती आतून असते, ती म्हणजे एकदम ना बिंदास असते, तिच्या अंगामध्ये ना कॉन्फिडन्स हा खूप जास्त असतो, असं मित्रांनो आपल्या ना सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे तर तो चौथा मुद्दा ना हा असा आहे की मित्रांनो खुले विचार आणि मॉडर्न विचार। होय मित्रांनो, काय बोललो मी, खुले विचार आणि मॉडर्न विचार। आता बघा मित्रांनो, म्हणजे आपल्या ना सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे की ज्या स्त्रीच्या ना स्तनांचा आकाराने मोठा असतो, तर त्या स्त्रीचे जे विचार असतात ना, म्हणजे तिची विचार प्रणाली जी असते ना ती एकदम खुली असते, तिचे विचार ना आधुनिक असतात, तिचे विचार ना एकदम मॉडर्न असतात। म्हणजे तिचे विचार ना प्रत्येकाला पटतील असं अजिबात नाही, ती विचाराने ना एकदम खुली असते, म्हणजे तिचे विचार ना एकदम मॉडर्न एकदम आधुनिक तिचे विचार असतात। सो मित्रांनो असं ना आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं गेलं आहे। तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल। तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या, लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू।